नमस्कार विद्यार्थी मित्र. 12वी अकाउंटिंग ऑडिटिंगच्या विद्यार्थ्यांना मागे व्हिडिओ आपण पाठवले होते पेपर सेकंडचे. पेपर थर्डमध्ये काही नोट्स पाठवलेल्या होत्या. आता पेपर थर्डमध्ये एक टॉपिक आहे तो आपण सुरुवात करूया. त्या टॉपिकचे नाव आहे रिकन्सिलिएशन स्टेटमेंट बिटवीन कॉस्ट अकाउंट अँड फायनान्शियल अकाउंट. हा टॉपिक जो आहे हा टॉपिक थिअरीमध्ये 20 मार्काचा आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये 25 मार्काचा आहे. तर रिकन्सिलिएशन म्हणजे काय याची सर्वप्रथम आपण माहिती बघूया. रिकन्सिलिएशन म्हणजे जुळवणी पत्रक. यामध्ये कॉस्ट अकाउंट आणि फायनान्शियल अकाउंट जे आहेत या दोघांचं आपल्याला रिकन्सिलिएशन बघायचं आहे. एकच कंपनी आहे, एकाच कंपनीमध्ये प्रोडक्शन एकच आहे. अकाउंट जे आहे अकाउंट डिपार्टमेंटमध्ये अकाउंट डिपार्टमेंटचं काम चालतं. कॉस्टिंग डिपार्टमेंटमध्ये कॉस्टिंग डिपार्टमेंटचं काम चालतं. ऑडिट डिपार्टमेंटमध्ये ऑडिट डिपार्टमेंटचं काम चालतं. उत्पादन एकच आहे, विक्री पण एकच आहे. पण फायनान्शियल अकाउंट तयार करताना ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट किंवा कॉस्ट अकाउंटिंग तयार करताना कॉस्ट अकाउंटमध्ये कॉस्ट शीट किंवा कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करताना जो प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो प्रॉफिट किंवा लॉस हा समान आला पाहिजे. लक्षात घ्या. कंपनी तीच आहे, प्रोडक्शन तेच आहे, विक्री पण तीच आहे. पण जेव्हा फायनान्शियल अकाउंट तयार करत असताना किंवा कॉस्ट अकाउंट तयार करत असताना ह्या दोघं अकाउंटिंग ट्रीटमेंट करत असताना किंवा अकाउंट लिहिल्यानंतर जेव्हा प्रॉफिट किंवा लॉस काढला जातो तो प्रॉफिट किंवा लॉस दोघांचा सारखा आला पाहिजे. कारण मटेरियल, लेबर, ओव्हरहेड्स वगैरे सारखे आहेत. लक्षात घ्या. परंतु कॉस्ट अकाउंट तयार करत असताना कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा कॉस्ट प्रॉफिट किंवा लॉस काढत असताना किंवा फायनान्शियल प्रॉफिट किंवा लॉस अकाउंट तयार करताना फायनान्शियल प्रॉफिट काढतो किंवा लॉस प्रॉफिट काढतो. परंतु बहुतेक वेळा काय होतं की ही दोघं प्रॉफिट किंवा लॉस म्हणजे फायनान्शियल प्रॉफिट और लॉस किंवा कॉस्ट प्रॉफिट और लॉस हे काही वेळेला किंवा सहसा समान येत नाहीत. लक्षात घ्या. फाइंड आउट कॉस्ट प्रॉफिट अँड टू फाइंड आउट फायनान्शियल प्रॉफिट हे दोघं प्रॉफिट काढतो असताना यामध्ये दोघं प्रॉफिटमध्ये समानता राहत नाही. दोघं प्रॉफिट सारखे येत नाही. ते प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो प्रॉफिट किंवा लॉस का समान आला नाही याची कारणं शोधून काढण्यासाठी जे स्टेटमेंट तयार केलं जातं त्याला रिकन्सिलिएशन स्टेटमेंट बिटवीन कॉस्ट अकाउंट अँड फायनान्शियल अकाउंट असं म्हटलं जातं. आपला हा पेपर थर्डमधला तिसरा टॉपिक आहे. लक्षात घ्या. पहिलं बजेट अँड बजेटरी कंट्रोल किंवा कॉन्ट्रॅक्ट अकाउंट हे दोन मी तुम्हाला नोट्स पाठवलेले आहेत. त्याचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण नंतर घेऊ. लक्षात घ्या. त्याच पद्धतीने रिकन्सिलिएशनची थेरी मी सांगतो, त्याचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंतर घेऊ. लक्षात. महत्त्वाचा मुद्दा काय सांगितला मी की ABC कंपनी आहे. ह्या ABC कंपनीमध्ये 10 लाखाची विक्री आहे. ह्या 10 लाखाच्या विक्रीवर समजा 5,000 रुपये फायनान्शियल प्रॉफिट आला आणि कॉस्ट प्रॉफिट पण 5,000 रुपये आला पाहिजे. पण सहसा हे दोघं अकाउंटमध्ये सारखा प्रॉफिट येत नाही. लक्षात घ्या.
काही वेळेला फायनान्शियलमध्ये 5,000 प्रॉफिट दिसेल, तर कॉस्ट प्रॉफिटमध्ये 6,000 रुपयाचा प्रॉफिट दिसेल. या दोघं अकाउंटमध्ये किती हजार रुपयाचा फरक आला? 1,000 रुपयाचा फरक आला. हा 1,000 रुपयाचा फरक कोणत्या कारणास्तव आलेला आहे, ते कारण शोधून काढण्यासाठी जे स्टेटमेंट तयार केलं जातं त्याला रिकन्सिलेशन बिटवीन फायनान्शियल अकाउंट आणि कॉस्ट अकाउंट असे म्हणतात. लक्षात घ्या. याची थिअरीचे नोट्स तुम्हाला मी पाठवतो. मुद्दा माझ्या लक्षात आला का? परत सांगतो. कंपनी एकच आहे, प्रोडक्शन एकच आहे, फायनान्शियल अकाउंट लिहिलं जातं त्याच कंपनीत फायनान्शियल डिपार्टमेंटमध्ये, कॉस्ट अकाउंट लिहिलं जातं कॉस्ट डिपार्टमेंटमध्ये. मग अकाउंट लिहित असताना किंवा अकाउंट कंप्लीट केल्यानंतर ह्या कंपनीचा प्रॉफिट जो आहे, फायनान्शियल प्रॉफिट किंवा लॉस, प्रॉफिट बरोबर लॉस हा आलाच, तो प्रॉफिट किंवा लॉस हा समान आला पाहिजे. पण काही वेळेला हे प्रॉफिट किंवा लॉस समान येत नाही. तो प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला समान करायचा आहे. एक तर फायनान्शियल प्रॉफिट बरोबर कॉस्ट प्रॉफिट ठेवा किंवा कॉस्ट प्रॉफिट बरोबर फायनान्शियल प्रॉफिट ठेवा. यासाठी दोघांमध्ये जर फरक असेल, कोणाकोणामध्ये फायनान्शियल प्रॉफिट अँड लॉसमध्ये किंवा कॉस्ट प्रॉफिट अँड लॉसमध्ये जर फरक आला असेल, तर तो फरक कोणत्या कारणास्तव आलेला आहे ते कारण शोधून काढण्यासाठी जे स्टेटमेंट तयार केलं जातं त्याला रिकन्सिलेशन स्टेटमेंट बिटवीन कॉस्ट अकाउंट अँड फायनान्शियल अकाउंट असं म्हणतात. हा मुद्दा क्लिअर झाला. आता रिकन्सिलेशन स्टेटमेंटमध्ये जे रिझन आहेत, कारणं जे आहेत, कोणत्या कारणास्तव प्रॉफिट किंवा लॉसमध्ये फरक येतो लक्षात घ्या. असे काही कारणं आहेत की त्या कारणामुळे फायनान्शियल प्रॉफिटमध्ये आणि कॉस्ट प्रॉफिटमध्ये फरक येतो. ती कारणं आपल्याला बघायची आहेत. ती कारणं पुढील प्रमाणे: कोणकोणत्या प्रॉफिटमध्ये, फायनान्शियल प्रॉफिटमध्ये आणि कॉस्ट प्रॉफिटमध्ये. ते आता आपण कारणं बघू. 5-7 कारणं आहेत, जास्त कारणं याच्यामध्ये येणार नाही. जे आपल्याला परीक्षेला आहे तेच बघू, जास्त डोकं लावायचं कारण नाही. लक्षात घ्या. आता पहिलं कारण आहे अंडर चार्ज किंवा अंडर ॲब्सॉर्प्शन. अंडर म्हणजे कमी आकार, अंडर चार्ज एक्सपेन्सेस किंवा इन्कम, खर्च कमी किंवा जास्त, अंडर अँड ओव्हर चार्ज, ओव्हरहेड अंडर अँड ओव्हर चार्ज इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. याचा अर्थ काय होतो? पहिलं कारण, खर्च कमी जास्त घेतले असतील तर फरक पडतो. लक्षात घ्या. खर्च आहे मटेरियलचा खर्च, लेबरचा खर्च, फॅक्टरी एक्सपेन्सेस, ऑफिस ओव्हरहेड, सेलिंग ओव्हरहेड आणि डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. असे जे खर्च जे आहेत एका पुस्तकात उदाहरण कमी घेतले आणि एका पुस्तकात जास्त घेतले. उदाहरणार्थ मटेरियल आहे, फायनान्शियल अकाउंटमध्ये मटेरियल 1,00,000 रुपये घेतलेलं आहे आणि कॉस्ट अकाउंटमध्ये 90,000 रुपये घेतलेलं आहे. म्हणजे कॉस्ट अकाउंटमध्ये अंडर चार्ज, मटेरियल अंडर चार्ज ₹10,000, 10,000 रुपये मटेरियल कमी घेतलं म्हणून 10,000ने कॉस्ट प्रॉफिट हा वाढलेला आहे. कारण खर्च कमी घेतले, प्रॉफिट वाढला. खर्च जास्त घेतले, प्रॉफिट कमी झाला. लक्षात घ्या. उदाहरणार्थ मटेरियल झालं, लेबर फायनान्शियलमध्ये जास्त घेतले, कॉस्टमध्ये कमी घेतले. फॅक्टरी एक्सपेन्सेस अंडर और ओव्हर चार्ज, ओव्हरहेड अंडर और ओव्हर चार्ज इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे खर्च कमी जास्त घेतले असतील तर त्या प्रॉफिटवर
किंवा लॉसवर कमी परिणाम होतो. खर्च जास्त घेतले तर प्रॉफिट तिकडचा कमी होईल. तेच खर्च फॅक्टरी ओव्हरहेड अंडर चार्ज इन कॉस्ट बुक आणि फॅक्टरी ओव्हरहेड ओव्हर चार्ज इन फायनान्शियल बुक. फायनान्शियलमध्ये जास्त घेतले आणि कॉस्टमध्ये कमी घेतले. अंडर म्हणजे कमी आकारणे, ओव्हर चार्ज जास्त आकारले, लक्षात घ्या. ऑफिस एक्सपेन्सेस फायनान्समध्ये जास्त घेतले, ऑफिस ओव्हरहेड ओव्हर चार्ज इन फायनान्शियल अकाउंट. कॉस्टिंगमध्ये कमी घेतले, ऑफिस ओव्हरहेड अंडर चार्ज इन कॉस्ट अकाउंट. कॉस्टिंगमध्ये कमी घेतले, लक्षात घ्या. म्हणजे पहिलं कारण जे आहे ते पहिलं कारण अंडर चार्ज ओव्हरहेड म्हणजे कमी आकारले आणि त्याच्यात दुसरं कारण ओव्हर चार्ज ओव्हरहेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. अंडर चार्ज कमी आकारले, ते कसे हायड आणि लेस करायचे ते बघू, लक्षात घ्या. म्हणजे समजा जोपर्यंत आपण फायनान्शियल प्रॉफिटमध्ये जास्त घेतले आणि कॉस्ट प्रॉफिटमध्ये कमी घेतले, म्हणजे कॉस्ट प्रॉफिटमध्ये 10,000 ॲड करा किंवा फायनान्शियल प्रॉफिटमध्ये 10,000 कमी करा, म्हणजे दोघं समान ठेवायचे. फायनान्शियल प्रॉफिटमध्ये समजा खर्च आपल्याला फायनान्शियल प्रॉफिटमध्ये जास्त घ्यायचे आहेत, म्हणजे फायनान्शियल प्रॉफिट कमी झाला. मग कॉस्ट प्रॉफिट हा जास्त आहे, मग कॉस्ट प्रॉफिटमध्ये 10,000 ॲड करा, म्हणजे फायनान्शियल प्रॉफिट बरोबर येईल. किंवा कॉस्ट प्रॉफिटवर ठेवायचं असेल तर कॉस्ट प्रॉफिट कमी फायनान्शियल प्रॉफिट कमी करा, म्हणजे फायनान्शियल प्रॉफिटवर येईल. ते आपण कॉलेज सुरू झाल्यावर बघू, लक्षात घ्या. खर्च कसे असते किंवा आपण मी जेव्हा कॉलेजमधून तुम्हाला प्रॉब्लेम देईल तेव्हा तुम्ही बघा. हा झालं पहिलं कारण, अंडर ऑर ओव्हर चार्ज इन बुक्स ऑफ अकाउंट्स. असे दुसरं कारण आहे डेप्रिशिएशन अंडर ऑर ओव्हर चार्ज. घसारा, एखाद्या पुस्तकात घसारा कमी घेतला असेल जास्त घेतला असेल तर फरक पडतो, लक्षात घ्या. डेप्रिशिएशन घसारा, असेट्सवर घसारा घेतला जातो, स्टॉकवर घसारा घेतला जातो, लक्षात घ्या. त्यामुळे खर्च आहे हे खर्च कमी जास्त घेतल्यामुळे फरक पडतो. त्यानंतर तिसरं कारण आहे काही ॲटेम असे आहेत किंवा काही खर्च एक्सपेंडिचर आणि इन्कम असे आहेत की ते फक्त एकाच पुस्तकात येतात, दुसऱ्या पुस्तकात घेतले जात नाही. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स, गुडविल रिटर्न ऑफ, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ, कॅश डिस्काउंट. असे जे खर्च जे आहेत ते फक्त फायनान्शियल अकाउंटमध्ये येतात, पण ते कॉस्ट अकाउंटमध्ये येत नाही. किंवा इन्कम, कॉस्ट अकाउंटमध्ये इन्कम येतच नाही. कॉस्टिंगमध्ये इन्कम आपण आहे. उदाहरणार्थ डिव्हिडंड रिसिव्ड, इन्कम रिसिव्ड, हे फक्त फायनान्शियलमध्ये घेतले जातात किंवा कॉस्टमध्ये घेतले जात नाही. म्हणजे प्युअरली इन फायनान्शियल ॲटेम. इन्कम बरोबर एक्सपेन्सेस, लक्षात घ्या. त्यामुळे फरक पडतो. एखादं इन्कम कॉस्टमध्ये घेतलं आहे, फायनान्शियलमध्ये घेतलं आहे पण कॉस्टमध्ये घेतले, फायनान्शियल प्रॉफिट वाढला, कॉस्ट प्रॉफिट कमी झाला, म्हणजे ते कॉस्टिंगमध्ये ते ॲड करा किंवा फायनान्शियलमधून लेस करा. असे जे कारणं जे आहेत प्युअरली ओनली वन अकाउंट्स ॲटेम आहेत, लक्षात घ्या. काही ॲटेम असे आहेत की ते एकाच पुस्तकात येतात, दुसऱ्या पुस्तकात येत नसल्यामुळे फरक पडत असतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतरचं कारण आहे अंडर ऑर ओव्हर चार्ज किंवा अंडर ऑर ओव्हर व्हॅल्युएशन इन स्टॉक. स्टॉक जो आहे तो स्टॉक घेण्याच्या पद्धती आहेत. मार्केट फायनान्शियलमध्ये स्टॉकची किंमत कसं घेतात, मार्केट प्राईस ऑफ कॉस्ट फॉर विच एव्हर इज लेस. आणि कॉस्टिंगमध्ये ते लेव्हल फर्स्ट इन फर्स्ट आउट, लास्ट इन फर्स्ट आउटने कॉस्टची किंमत स्टॉकची किंमत कॅल्क्युलेट केली जाते. त्यामुळे अंडर ऑर ओव्हर व्हॅल्युएशन इन ओपनिंग ऑर क्लोजिंग स्टॉक असे जे 6 कारणं आहेत ते आपण बघितले. त्या कारणास्तव जे आहे ते कारणास्तव ह्या दोघं प्रॉफिटमध्ये फरक पडतो. हा फरक कसा शोधून काढायचा ते आपण बघूया. म्हणजे आपण 2 मुद्दे बघितले, रिकन्सिलेशन म्हणजे काय आणि रिकन्सिलेशन कशामुळे तो प्रॉफिट किंवा लॉसवर फरक पडतो. ते रिझन्स जे आहेत ते आपण 6-7 पॉईंट बघितलेले आहेत, लक्षात घ्या. त्याच्या नोट्स तुम्हाला मी पाठवून देईल किंवा कॉलेजमध्ये आल्यावर लिहून देईल, लक्षात घ्या. आता रिकन्सिलेशन, प्रिपरेशन ऑफ रिकन्सिलेशन स्टेटमेंट. जसं थिअरी नाही एवढंच आहे. व्हॉट इज मीन बाय रिकन्सिलेशन आणि एक्सप्लेन द रिझन्स ऑफ रिकन्सिलेशन. आणि आता हाऊ टू प्रिपेअर रिकन्सिलेशन स्टेटमेंट किंवा रिकन्सिलेशन स्टेटमेंट कशा पद्धतीने तयार करतात ते आपण बघूया.
आता हे रिकन्सिलेशन स्टेटमेंट तुम्ही मागच्या वर्षी बघितलं, बँक पासबुक आणि कॅशबुक बघितलं. तसंच आहे, एक स्टेटमेंट तयार करायचं आहे, त्या स्टेटमेंटमध्ये रिकन्सिलेशन सोडवायचं आहे. लक्षात घ्या. हे रिकन्सिलेशन तयार करीत असताना पहिला मुद्दा आपण कोणाचं रिकन्सिलेशन करतो आहे, कॉस्ट प्रॉफिट और लॉस किंवा फायनान्शियल प्रॉफिट अँड लॉस या दोघांचं रिकन्सिलेशन करतो आहे. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करताना पुढील मुद्द्यांचा विचार करावा. पहिली स्टेप, रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करताना 2 प्रॉफिट आपल्याला माहिती पाहिजे. पहिला फायनान्शियल प्रॉफिट किंवा लॉस आणि दुसरा कॉस्ट प्रॉफिट किंवा लॉस. दोघं प्रॉफिट जर असतील आणि दोघं प्रॉफिट किंवा लॉसमध्ये जर फरक असेल तरच रिकन्सिलेशन होईल, नाही तर रिकन्सिलेशन करायची गरज येत नाही. लक्षात घ्या. सहसा पहिली गोष्ट. फायनान्शियल प्रॉफिट कशावरून बघणार आपण, फायनान्शियल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून. तुम्ही मागच्या वर्षी केलेलं आहे किंवा आपण करू. आणि कॉस्ट सीट किंवा कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून कॉस्ट प्रॉफिट किंवा लॉस आपण शोधून काढू. ह्या दोघं प्रॉफिट किंवा लॉसमध्ये जर फरक आला तर आपल्याला काय करायचं आहे, रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करायचं आहे. लक्षात घ्या. आणि रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करताना खालील स्टेपमध्ये जायचं आहे. लक्षात घ्या. हाऊ प्रिपेअर रिकन्सिलेशन स्टेटमेंट इन कॉस्ट अकाउंट अँड फायनान्शियल अकाउंट. लक्षात घ्या. रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करताना पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे दोघं प्रॉफिट किंवा प्रॉफिट बरोबर लॉस. लक्षात घ्या. प्रॉफिट म्हणजेच लॉस आलाच पाहिजे, दोघांपैकी कोणताही. दोघं प्रॉफिट किंवा दोघं लॉस असलीच पाहिजे. जर दोघांपैकी एखादा प्रॉफिट दिलेला आहे आणि एखादा प्रॉफिट दिला नसेल तर जो दिला नाही तो शोधून काढायचा. लक्षात घ्या. रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करताना पुढील स्टेपने जायचं आहे. रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करताना फायनान्शियल प्रॉफिट आणि कॉस्ट प्रॉफिट हे आपल्याला माहिती पाहिजे. जर नसतील तर ते शोधून काढावे लागतात. ते कसे शोधून काढावे लागतात ते तुम्ही फायनान्शियल प्रॉफिट शोधून काढताना ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आणि फायनान्शियल प्रॉफिट शोधून काढायचा आणि कॉस्ट शीट तयार करायचं आणि कॉस्ट प्रॉफिट शोधून. हे मागच्या वर्षी आपण डिटेल्समध्ये बघितलेले आहे, परत सांगायची गरज नाही. लक्षात घ्या. नंतर ते शोधून काढल्यानंतर एक कोणताही प्रॉफिट किंवा कोणत्याही लॉसचा आधार घ्यायचा. काय घ्यायचा? आधार घ्यायचा. फायनान्शियल प्रॉफिटचा वरती आधार घ्यायचा. तर सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचं उत्तर जे आहे ते कॉस्ट प्रॉफिट आलं पाहिजे. किंवा वरती जर तुम्ही कॉस्ट प्रॉफिट घेतला तर तुमचं उत्तर फायनान्शियल प्रॉफिट एवढं आलं पाहिजे, नाही तर कुठेतरी प्रॉब्लेम चुकलेला आहे असं गृहीत धरायचं. कारणं आपण बघितले, ते कारणं शोधून काढायचे. लक्षात घ्या. रिझन 7च रिझन मी सांगितले, त्यावरून ते रिझन फायनान्शियल प्रॉफिट. उदाहरणार्थ फॅक्टरी एक्सपेन्सेसचं आपण उदाहरण घेतलं. फायनान्शियलमध्ये फॅक्टरी एक्सपेन्सेस 15,000 रुपये आहेत, कॉस्टमध्ये 10,000 रुपये आहेत. मग एक तर इकडे 5,000 रुपये ॲड करा किंवा इकडे 5,000 रुपये कमी करा, म्हणजे दोघांचा प्रॉफिट सारखा होईल. हे ॲड आणि लेस करायचं. लक्षात घ्या. किंवा प्युअरली फायनान्शियल इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकीवर व्याज मिळाले, इन्कम आहे, ते कॉस्टमध्ये येतच नाही. तो फक्त प्युअरली फायनान्शियल इन्कम आहे. इन्कम टॅक्स पेड फायनान्शियल आयटम आहे, कॉस्टमध्ये येत नाही. असे जे कारणं जे आहेत ते ॲड आणि लेस करायचे आणि शेवटी रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करायचं. अशा पद्धतीने थोडीफार माहिती मी थिअरी सांगितलेली आहे.
याच्यानंतर उद्या किंवा परवा मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर याचे 2-3 प्रॉब्लेम तुम्हाला ऑनलाईन पाठवतो, ऑनलाईन समजून देतो आणि तुम्ही बाकीचे प्रॉब्लेम वही तुम्हाला मी प्रॉब्लेम पाठवेल ते सोडवा आणि मला दाखवा. लक्षात घ्या. धन्यवाद.